जय हिंद मित्रांनो, एक प्रश्न तुमच्यासाठी। एखादा पिक्चर सुपर डुपर हिट बनवण्यासाठी नेमकं काय काय लागतं? त्यात मोठा सुपरस्टार पाहिजे, खूप मोठं बजेट असायला पाहिजे, 50-60 इकडून तिकडून सगळीकडे कॅमेरे असायला पाहिजेत, खूप मोठं लोकेशन असायला पाहिजे, फॉरेनमध्ये जाऊन शूट करायला पाहिजे। हे सगळं जर ना चित्रपट एखादा सुपरहिट करत असेल तर याचं फक्त योगदान त्याच्यामध्ये 1% आणि बाकी 99% जे काही योगदान असतं ना, जो आपण चित्रपटाचा जीव म्हणतो, ते म्हणजे असतं चित्रपटाची कथा। आज एका अशा चित्रपटाबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे जे मी खूप दिवसापासून विचार करत होतो की या चित्रपटाबद्दल बोलूया आणि शेवटी मला राहवलं नाही आणि तेच मी या चित्रपटाबद्दल तुम्हाला सांगतोय। मी या चित्रपटाचं गाणं ना खूप दिवसापासून ऐकत होतो आणि तुम्ही पण नक्कीच ऐकलं असणार। ज्या गाण्याचं नाव आहे देवा क काळजी रे, जे लिखित आहे गुरु ठाकूर यांच्या हातातून आलेलं आहे आणि यांच्या मुखातून आलेलं आहे, ते म्हणजे अजय गोगावले। आता बघा, चित्रपटाचं नाव आहे रेडू। हा मराठी चित्रपट आहे। याच्यामध्ये शशांक शेंडे जे खरोखर लेजेंडरी ॲक्टर आणि ॲक्ट्रेस छाया कदम अभिनीत आहे। आता चित्रपटाच्या कथेबद्दल जर बोलायचं झालं तर चित्रपटाची कथा 70 ते 80 या दशकातली आहे। सगळं काही स्लो मोशनमध्ये असतं, म्हणजे फक्त गावामध्ये काही वीज नाही आहे, रिव्हॉल्युशन काहीच नाही आहे, औद्योगिक क्रांती काहीच झालेली नाही आहे। सगळीकडं गावं एकदम अलिप्त आहेत आणि हे गाव त्यासाठी सुद्धा अपवाद नाही आहे। ज्याचं नाव आहे तातू। हा तातू फक्त आपल्या पोटापाण्यासाठी काय काम करत असतो तर खुदाईचं काम करत असतो। विहीर खोदायचं, जे काय पैसे मिळतील त्यातून घर चालवायचं। याला एक सुंदरशी मुलगीसुद्धा असते जी देखणीकने याचा जीव तिच्यातच असतो। पण अचानकपणे याचं जे काही कष्टकरी आयुष्य चालू असतं त्याच्यामध्ये एक दिवस असा येतो, याला एक सुंदरसं असं एक जादूगारी दिसते आणि ती जादूगारी असते ते म्हणजे रेडू। आता मुंबईचा रेडिओ म्हणजेच काय, जे काय रेडिओ हा शब्द आहे तो कोकणात जाईस तोपर्यंत त्याचा रेडू झालेला असतो। आता हा पूर्ण चित्रपट, या चित्रपटाची कथा जी घडते ती तातूच्या गावामध्ये। आता तातूचं गाव कोकणामधलं, मालवणमधलं एक छोटंसं गाव असतं, तिथं ह्या रेडिओ शब्दाचा रेडू झालेला असतो। तातूचं आयुष्य व्यवस्थितपणे सुरळीत कष्ट करून खाऊन पिऊन सगळं नीट चालू असतं, पण सगळं काही स्लोमध्ये, काही नवीन त्याला जाणवत नसतं। अचानकपणे तो एके दिवशी रेडिओ बघतो आणि जसा काय तो रेडिओ बघतो, हा चमत्कार बघितल्यानंतर तो त्या चमत्काराच्या अक्षरशः प्रेमातच पडतो। त्या चमत्काराकडे तो एवढा अट्रॅक्ट होतो ना, म्हणजे फर्स्ट टाईम लव जे असतं ना, म्हणजे लव इन फर्स्ट टाईम, दिसता क्षणी प्रेमात पडणं, तेच तातू बरोबर होतं। तातू या चमत्काराच्या इतका अट्रॅक्ट होतो, इतका आकर्षित होतो या चमत्काराकडे, त्याला रात्रंदिवस फक्त रेडिओ दिसायला चालू होतो। दिवसा उठता, बघता, जागता, काम करताना, कुठं जाईल तिथं त्याला फक्त रेडिओचा भास व्हायला चालू होतो। या क्षणामध्ये हे जे आकर्षण जे दाखवलेलं आहे ना, ते आकर्षण बघताना अक्षरशः आपल्याला आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण होते आणि तुम्हाला पण ती नक्कीच होणार। तुम्ही कुठल्या गोष्टीकडे एवढं किंवा कुठल्या व्यक्तीकडे अट्रॅक्ट झाला असाल तर ती जाणीव तुम्ही स्वतःला तातूमध्ये यामध्ये बघणार। आता तातू रेडिओकडे आकर्षित होतो, पण रेडिओ घेणं त्याच्या काय हातचंच नव्हतं, म्हणजे जमण्यासारखी गोष्टच नव्हती। कारण रेडिओची किंमत हे म्हणजे आभाळ आपल्यासमोर ठेंगणं पाडणं असं असल्यागत होतं, एखादा पर्वत चढण्यासारखं। इवन रेडिओ विकत घ्यायची कल्पनासुद्धा करणं हे सुद्धा तातूच्या म्हणजे हातातलं, डोक्यातलं, नशिबातलं किंवा कल्पनेतलं सुद्धा नव्हतं। रेडिओ फक्त दुरून बघणं आणि ऐकणं हेच फक्त तातूच्या नशिबात होतं। तातूला असं वाटत असायचं की रेडिओ आपल्याकडे असावा, पण ही कल्पनासुद्धा त्याला भयावह वाटत होती, कारण ती तेवढी ऐपतच नव्हती त्याच्याकडं, हे त्याला जाणून होतं। एक दिवस असा येतो, त्याच्या घरी एक पाहुणे येतात आणि ते पाहुणा म्हणजे त्याचा साडू आणि त्याची मेहुणी येते आणि साडूकडं असतो रेडिओ। जसा काय तातू रेडिओ बघतो, अक्षरशः तो त्या रेडिओला पहिल्यांदा जसा हातात घेतो तो गोंजाराय चालू करतो। जसं आपलं एखादं मूल, लहान नवजात शिशु आपण हातात घेतो आणि इतक्या प्रेमानं, इतक्या अलगदपणे, इतक्या काळजीपूर्वक त्याला आपण हाताळत असतो, त्याप्रमाणे तातू त्या साडूच्या रेडिओला अक्षरशः गोंजारत असतो। आता तातूचं रेडिओवरचं हे प्रेम बघून साडूचं मन पिघळतं आणि अक्षरशः तो जाताना म्हणतो, हा रेडिओ तुलाच ठेवून घे। तातूला अक्षरशः म्हणजे काय, एखादी लॉटरी लागल्यासारखं झालेलं असतं। तातूला स्वर्गसुख मिळालेलं असतं, एकदम ऑर्गॅझम झालेला असतो। तातूला काय करू आणि काय नको हे सूचना झालेलं असतं। अक्षरशः म्हणजे एखाद्या भिकाऱ्याला कुठली तरी करोडोची लॉटरी लागल्यासारखं झालेलं असतं। म्हणजे तुम्ही चंद्रात किंवा स्वर्गात गेलाय ते जे फिलिंग जे आहे तेच फिलिंग तातूमध्ये आलेलं असतं। तातूला आपण जग जिंकल्याचं भावना निर्माण झालेली असते।
तातू हातामध्ये रेडिओ घेऊन एखादा नवीन भडक शर्ट घालून गावाच्या गल्लीमधून फिरत असतो. गाव पूर्णपणे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये असतं, पण तातू फक्त एकता रंगीतमध्ये दिसत असतो. याला मी म्हणतो सिनेमॅटोग्राफरची जादू, कॅमेऱ्याची जादू. पूर्ण अख्खच्या अख्खं जे काही सीन असतो तो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये, आणि फक्त आपला तातू हा गुलाबी रंगाचा शर्ट भडक घालून फिरत असतो तिथं, आणि त्याच्या हातामध्ये असतो रेडिओ, जे त्याचं प्रेम बनलेलं असतं. तातू जिथं जाईल तिथं रेडिओ घेऊनच फिरत असतो. उठता बसता कामाला जाता येता त्याचा रेडिओ हा त्याच्या हातातच असतो. एवढं सगळं सुरळीतपणे चालू असतं, आणि अचानकपणे हे त्याला काहीतरी वेगळंच मंजूर असतं. एक दिवस तातू झोपेतून उठतो आणि बघतो तर काय, रेडिओ नसतो जाग्यावर. जसा काय रेडिओ हरवल्याची त्याला बातमी कळते, रेडिओ म्हणजे गेलाय हे जसं त्याला समजतं, भान हरपून तातू पळत सुटतो. आणि जो पळत सुटतो तो माळ रानावर. तातूचं दुःख आपल्याला बघताना अक्षरशः आपलं मन हेलकावं खातं आहे, आणि डोळ्यातून टप टप अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. एवढा मी रडलो होतो ते फक्त चिमणी पाखराच्या वेळी. त्यानंतर तातूची ही अवस्था बघताना खरोखर माझ्या डोळ्यातून पाणी आलं, आणि ते आणायचं काम केलं ते खरोखर याच्या दिग्दर्शकानं आणि याच्या लेखकानं आणि याच्या सिनेमॅटोग्राफरनं. आणि जे काय वरून जो ड्रोनचा शॉट घेतला आहे ना, त्याला खरोखर सॅल्यूट म्हणेन मी. त्याच्यानंतर जसा काय रेडिओ हरवतो, पण नंतर त्याला बातमी कळते रेडिओ कुठं आहे. पण तो रेडिओ आणण्यासाठी त्याला आता होत्याचं नव्हतं, आणि दुनियेशी जंग जिंकावी लागणार असते. ते म्हणजे त्याला 70 रुपये जुळवायचे असतात. रेडिओ सोडवून आणण्यासाठी त्याला 70 रुपये जुळवायचे असतात. आता रेडिओ सोडवण्यासाठी 70 रुपयेची जुळणा करणं म्हणजे अक्षरशः हे म्हणजे जवळजवळ त्याला अशक्य टास्क असतो. एखादा पर्वत चढण्यासारखं किंवा हिमालय एवढा मोठा टास्क हा त्याच्यापुढं असतो. ज्या काळी म्हणजे जेवण, महिन्याभराचं जेवण हे 5-10 रुपयात येत होतं, तिथं 70 रुपये जुळवणं म्हणजे ही खरोखर एकदम अशक्यप्राय गोष्ट वाटत असते. पण तातूला आपल्या प्रेमाची सुटका ही करायचीच असते कुठल्याही परिस्थितीत. मग त्या परिस्थितीत तातू रात्रंदिवस कष्ट करायला लागतो. आता ते कष्ट करत असताना तातूचा आपल्या प्रेयसीपासूनचा विरह, आता ती प्रेयसी याची रेडिओ असते. तिथनं जो विरह जो दाखवलेला आहे या चित्रपटामध्ये, तो खरोखर अतुलनीय आहे. प्रशंसा खरोखर टाळ्या आणि शिट्ट्या ह्या वाजल्या पाहिजेत, आणि याला दाद ही मिळालीच पाहिजे. तो विरह बघताना आपल्याला आपल्या विरहाची जाणीव होते. आपण कुठं तर स्वतःला तातूमध्ये बघतो. आपलं दुःख हे तातूमध्ये आपल्याला जाणवायला लागतं. आता शेवटी तातू 70 रुपये मिळवतो का आणि रेडिओ मिळवतो का, हे सगळं तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मी तुम्हाला सांगेन की रेडू हा पिक्चर अवश्य बघा. तुम्हाला OTTवर बघायला मिळेल. जुना आहे पिक्चर, पण नक्की बघा. आता याच्याबद्दल बोलूया, यातल्या ॲक्टिंगबद्दल. तातूच्या भूमिकेमध्ये जी काय ॲक्टिंग केलेली आहे शशांक शेंडे यांनी, खरोखर लेजेंडरी ॲक्टर, लेजेंडरी, मास्टर क्लास, काय तुम्ही म्हणाल, सुपर से उपर डुप्पर जे काय म्हणाल ना, ते सगळे शब्द अक्षरशः तातूच्या ॲक्टिंगसाठी म्हणजे शशांक शेंडे यांच्या ॲक्टिंगसाठी कमी पडतील एवढंच मी सांगेन. अक्षरशः शशांक शेंडे यांनी तातूच्या कॅरेक्टरमध्ये आपला जीव ओतला आहे. एक बन्यान आणि आपली एक छोटं जे काय त्यांनी परिधान केलं आहे, म्हणजे एक मोठी हाफ पॅन्ट, जे काय परिधान करून त्यांनी जी ॲक्टिंग केली आहे ना, कष्ट करताना जी काय पार हाणत असतो, पार हाणतानाची किंवा विरह, हे सगळं त्यांच्या अभिनयातून ना अतुलनीय जाणवतं आहे. जेव्हा तातूला हे रेडिओ पाहिजे असतोय, शशांक शेंडे यांना जे रेडिओ पाहिजे असतोय, तेव्हा ते आपलं प्रेम तर आहे, पण ते आपलं प्रेम मिळणार नाही ही कल्पना आणि ही जाणीव त्यांच्या अभिनयातून जाणवते. आणि जेव्हा त्यांचा साडू त्याला ते देतो रेडिओ, तेव्हाची जी खुशी असते ते त्यांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः ना म्हणजे वीज चमकल्यासारखं त्यांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या डोळ्यातून आपल्याला दिसत असते. पण पुन्हा तोच विरह त्यांच्या आयुष्यामध्ये येतो. जेव्हा रेडिओ त्यांच्यापासून लांब जातो, तेव्हाची जी फिलिंग असते ती त्यांच्या अभिनयातून आपल्याला अक्षरशः जाणवते तिथं. आणि तेवढ्याच ताकदीची अभिनेत्री छाया कदम, न्यूडनंतर यांचा आणखीन हा एक जबरदस्त ॲक्टिंग. आपण असं म्हणतो आपली म्हणजे आपली सगळी दुःख जी काय जाणत असते ती म्हणजे आपली अर्धांगिनी, आपली पत्नी. आणि या भूमिकेमध्ये छाया कदम यांनी अक्षरशः जीव ओतला आहे आणि त्याला खरोखर न्याय दिला आहे. तातूचं जे काही दुःख असतं ते खरोखर छाया कदम ह्या एक छायाच नाव आहे त्यांचं, छाया खरोखर त्या फील करत असतात. त्या भावना सगळ्या आपल्या जाणून घेत असतात आणि तातूच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्या खंबीरपणे साथ देत असतात. मी तुम्हाला अवश्य रिकमेंड करेन, हा पिक्चर तुम्ही बघा. आणि ह्या चित्रपटाबद्दल बोलत असताना तुम्ही
गीतांबद्दल, गीताचे बोल आणि याच्या म्युझिक आणि सिनेमॅटोग्राफीबद्दल न बोलणं म्हणजे हा खूप मोठा गुन्हा ठरेल. आता याची जी सिनेमॅटोग्राफी आहे त्यातलं एक गाणं जे आहे त्याचं सिनेमॅटोग्राफी म्हणजे पूर्ण पिक्चरची सिनेमॅटोग्राफी, जे काही छायांकन आहे, कॅमेरा वर्क उत्तम अतुलनीय आहे. पण देवा क काळजी रे या गाण्यातलं जे काही चित्रीकरण जे केलेलं आहे, मालवणचं सुंदरसं गाव, त्यातली जी बोट जाताना वरून जो ड्रोनचा शॉट, हे सगळे जबरदस्त सीन आहेत. म्हणजे कॅमेरामॅन यांना छायांकन जे केलेलं आहे त्यांना खरोखर सॅल्यूट, मनापासून सॅल्यूट. आणि गुरु ठाकूर यांच्याबद्दल तर काय बोलायचं आपण. यांना तुम्ही रोमॅन्टिक गाणं द्या किंवा एखादं मोटिवेशनल गाणं द्या किंवा देवाचं गाणं द्या किंवा कोणतीही प्रार्थना द्या, त्याच्यामध्ये आपलं 100% देणार आणि त्यांचे शब्द डायरेक्ट तुमच्या काळजाला भिडणार. ते मग नटरंगचं गाणं असू दे किंवा ही पोळी साजूक तुपातली हे टाईमपासमधलं गाणं असू दे किंवा आता यातलं रेडिओमधलं हे देवा क काळजी रे हे गाणं असू दे. देवा क काळजी रे हे गाणं तुम्ही कित्येक वेळा ऐकलं असणार, अक्षरशः लूपवर ठेवून ऐकण्यासारखं. जेवढं छान हे गाणं लिहिलेलं आहे तेवढंच छान अजय गोगावले यांनी हे गायलेलं आहे. ओव्हरऑल पूर्ण पिक्चर एक कंप्लीट पॅकेज आहे. पण असा आर्ट पिक्चर मराठी ऑडियन्सना खपत पण नाही आणि पचत पण नाही आणि कळत पण नाही. हेच आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. जर तुम्ही हा पिक्चर बघितला नसाल तर कधी बघताय ते मला कमेंटमध्ये सांगा, आणि बघितला असाल तर तुम्हाला पिक्चर कसा वाटला आणि माझं हे विश्लेषण या पिक्चरबद्दलचं कसं वाटलं ते नक्की मला तुम्ही तुमच्या कॉमेंटमध्ये सांगा. आणि कुठल्या पिक्चरचा रिव्ह्यू किंवा विश्लेषण पाहिजे असेल तर नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा.